Welcome students. Today we see converse, inverse and contrapositive. Here a given statement is if P then Q. याप्रमाणे तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंट दिला असेल आणि क्वेश्चन केला असेल की त्याचं कन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रापॉजिटिव्ह लिहा, तर काय करायचं मग? कन्वर्स मीन्स इफ क्यू देन पी. इफ आणि देन अगदी आपल्या जागेवर ठेवून द्यायचं. आपल्याला नेमकं चेंज काय करायचं आहे? इंटरचेंज ऑफ पी अँड क्यू. क्यू हा पीच्या ठिकाणी, पी हा क्यूच्या ठिकाणी. बघा, इफ क्यू देन पी हे झालं त्याचे कन्वर्स. इनवर्स जर करायचं असेल तर इफ निगेशन पी देन निगेशन क्यू हे त्याचं इनवर्स असेल. त्यानंतर कॉन्ट्रापॉजिटिव्ह इफ निगेशन क्यू देन निगेशन ऑफ पी हे त्याचं कॉन्ट्रापॉजिटिव्ह राहील. नो एक्झाम्पल, राईट द कन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रापॉजिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. मी इथे काही एक्झाम्पल्स घेत आहोत. त्यामध्ये दिलेल्या स्टेटमेंटचे आपल्याला कन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रापॉजिटिव्ह लिहिणे आहे. हिअर फर्स्ट स्टेटमेंट इज if a function is differentiable then it is continuous. Here a function is differentiable. It is a simple statement. Take p such that a function is differentiable. Q, a function is continuous. A function is continuous. It is a Q. Now converse means Q tend to P. If a function म्हणजे इथलं जो इज कंटिन्युअस आहे हा इज डिफरन्शिएबल या जागेवर ठेवून द्यायचं. इज कंटिन्युअस हा इज डिफरन्शिएबल च्या जागी आणि इज डिफरन्शिएबल हा इज कंटिन्युअस च्या जागी. इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शिएबल, इट इज कन्वर्स. Next, inverse. Inverse means negation P tend to negation Q. If a function is not differentiable, then it is not continuous. त्यानंतर थर्ड आहे कॉन्ट्रापॉजिटिव्ह. कॉन्ट्रापॉजिटिव्ह means negation Q tend to negation P. Is not differentiable. याला इंटरचेंज करून टाकायचं. इज नॉट कंटिन्युअस हा इज नॉट डिफरन्शिएबलच्या जागेवर आणि इज नॉट डिफरन्शिएबल हा इज नॉट कंटिन्युअसच्या जागेवर झाले. त्याचे कॉन्ट्रापॉजिटिव्ह. इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरन्शिएबल. नाउ सेकंड स्टेटमेंट, इफ x less than y then x square less than y square such that here xy belongs to real number, set of real number R. Let P this statement, Q this statement. बघा इथे P such that x less than y, Q such that x square less than y square. Now converse means
यांची जागा बदलवून टाका, हा या जागेवर, हा या जागेवर. हे झालं कन्वर्स. Q टेन टू P. If x square less than y square, then x less than y. Inverse means negation P टेन टू negation Q. याचं निगेशन करा. हे सगळं if देन तर आपल्या जागेवरच ठेवायचे, यांना अजिबात हलवायचंच नाहीये, चेंज नाही करायचं. याचं निगेशन आणि याचं निगेशन मीन्स if x not less than y, then x square not less than y square. हा जो not less than आहे त्या जागेवर हा जो आहे not less than हा आपण याप्रमाणे सुद्धा लिहू शकतो, इज ग्रेटर ऑर इक्वल टू. हे दोन्हीही साइन चालतील. या चिन्हाचा उपयोग करून लिहिलं तरी करेक्ट राहील आणि असं लिहिलं तरी करेक्ट राहील. हे झालं if x not less than y, then x square not less than y square. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे. कॉन्ट्रापॉझिटिव्ह मीन्स इंटरचेंज ऑफ निगेशन P अँड निगेशन Q. हा इथे आणायचा, हा इथे न्यायचा. हे झालं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. म्हणजे इथला जो हा भाग जो आहे हा इथे शिफ्ट करायचा आणि हा भाग इथे शिफ्ट करायचा. हे झालं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. if x square less than y square, then x not less than y. काय झालं if x square not less than y square, then x not less than y. याप्रमाणे या दोन्ही स्टेटमेंटचा आपण कन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहिलेलं आहे. यानंतर एक्झाम जे थर्ड नंबरचं जे स्टेटमेंट दिलेलं आहे, अ फॅमिली बिकम लिटरेट इफ द वुमेन इन इट इज अ लिटरेट. मग इफ हा नंतर टाकलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला या स्टेटमेंटची रिअरेंजमेंट करावी लागेल. गिवन स्टेटमेंट इज अ फॅमिली बिकम लिटरेट इफ द वुमन इन इट लिटरेट. हा गिवन स्टेटमेंट आहे. दिस गिवन स्टेटमेंट राइट as if the woman in the family is a literate, then it becomes literate. याप्रमाणे आपण दिलेल्या स्टेटमेंटची रिअरेंजमेंट केलेली आहे. कॉन्वर्स, त्याचा कॉन्वर्स घ्या Q टेन टू P. त्यापूर्वी जो P स्टेटमेंट आहे का, P स्टेटमेंट आपण कसं घेतलेला आहे, द वुमन इन द फॅमिली इज लिटरेट. हा P स्टेटमेंट घेतलं. Q स्टेटमेंट घेतलं, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. याप्रमाणे P आणि Q हे सिंपल स्टेटमेंट घेतलेले आहेत. बघा याचे कॉन्वर्स आपल्याला कसं लिहिता येईल. Q टेन टू P लिहायचं आहे. इफ अ फॅमिली बिकम लिटरेट म्हणजे हा Q. इफ अ फॅमिली बिकम लिटरेट, देन द वुमन इन द फॅमिली इज लिटरेट. याप्रमाणे त्याचं कॉन्वर्स लिहिलं. इनवर्स लिहिताना रूल कोणता आहे, निगेशन ऑफ P टेन टू निगेशन Q हे रूल आहे. म्हणजे P स्टेटमेंटचं निगेशन लिहा. इफ द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट लिहिलं, देन द फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. तर याप्रमाणे त्याचं इनवर्स लिहिलं. इनवर्स लिहिलं की लगेच आपल्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह सुद्धा लिहिता येते, कारण कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये निगेशन P आणि निगेशन Q यांचं केवळ इंटरचेंज असते. कॉन्ट्रापॉझिटिव्ह निगेशन Q टेन टू निगेशन P. याप्रमाणे या रूलचा उपयोग करायचा आहे. इफ अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट, देन द वुमन इन इट इज नॉट लिटरेट. हे झालं त्याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. यामधलं लास्ट मध्ये आपण एक पुन्हा
स्टेटमेंट घेऊ. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. अगदी सरळ सरळ हे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे इफ देनचं. पी स्टेटमेंट सरफेस एरिया डिक्रीजेस. क्यू स्टेटमेंट कोणतं घेऊ? प्रेशर इन्क्रीजेस. क्यू स्टेटमेंट झालं. त्याचं कन्वर्स क्यू टेन टू पी म्हणजे इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. झालं. सहज आपण त्याचा कन्वर्स लिहू शकतो. कन्वर्स नंतर आपण बघा इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे निगेशन ऑफ पी देन हवा इफ निगेशन ऑफ पी देन निगेशन ऑफ क्यू. याप्रमाणे लिहायचं आहे. इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज देन प्रेशर डज नॉट इन्क्रीज. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचं आहे. कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहिताना नेमकं काय करायचं आहे की इफ देन तर हे आपल्या जागेवर ठेवायचं आहे. इथला जो देनच्या नंतरचा भाग इफच्या समोर लिहायचं आणि इफच्या समोरचा भाग देनच्या नंतर लिहायचं. बस एवढंच फरक आहे. मीन्स इफ प्रेशर डज नॉट इन्क्रीज देन सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. तर याप्रमाणे इझिली आपल्याला इफ देन मध्ये एक्सप्रेस केलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये कन्वर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे सहज बनवता येतात. नाउ अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. बघा यामध्ये कोणकोणते लॉ आहे आणि त्यांना आपल्याला कशा पद्धतीने ऑपरेट करता येईल. Here first law is idempotent law. In this law, P and P is logically equivalent to P. P or P is logically equivalent to P. बघा दोन्ही स्टेटमेंट आहे. दोन्ही स्टेटमेंटचे जे अँड आहे तो आपल्याला स्टेटमेंट इटसेल्फ मिळेल. इथे आपण जर टी ठेवलं तर हाय टी होईल. टी नक्कीच टी मिळेल. याला जर आपण एफ ठेवलं तर एफ अँड एफ हा सुद्धा एफ बनेल. म्हणजे याचा अर्थ याची टोटल व्हॅल्यू ही यावर डिपेंड राहील. ही जी राईट हँड साईड आहे जी आपण पी ची किंमत घेणार तीच आपल्याला मिळेल. देअरफॉर पी अँड पी लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू पी. इथे बघा इथे जर आपण टी ठेवलं तर हा सुद्धा टी आर टी म्हणजे इक्वल टू टी. त्यानंतर इथे जर आपण एफ ठेवलं एफ ऑर एफ म्हणजेच एफ. याचा अर्थ आपल्याला काय मिळते? पी चीच किंमत मिळते. जी आपण पी ची किंमत घेणार तीच आपल्याला इक्विव्हॅलेंट मध्ये मिळेल. त्यानंतर कम्युटेटिव्ह लॉ 3+4 आणि 4+3 सेमच येतो. याला कम्युटेटिव्ह लॉ म्हणतात. 3 × 4 = 4 × 3 म्हणजेच 12. दोन्ही बाजूला 12 येतात दोघांचे गुणाकार. तर ही कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आहे. हिअर कम्युटेटिव्ह लॉ इज P and Q लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू Q and P. ह्या दोघांच्याही व्हॅल्यूज ह्या अगदी इक्वल असतात. सेम रूल हा आर मध्ये सुद्धा लागू होतो. P R Q इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू Q R P. त्यानंतर असोसिएटिव्ह लॉ. इथे 3 स्टेटमेंटचा विचार करण्यात आलेला आहे. बघा इथे चिन्ह सारखे आहे. इथे P and Q इन ब्रॅकेट Q and R याची रिअरेंजमेंट आपण जरी केली तरी त्याच्या व्हॅल्यूवर कुठलाही फरक पडणार नाही. याला आपण असे लिहू शकतो P and Q and R किंवा सरळ सरळ असे लिहिता येईल. सेम R मध्ये सुद्धा तीच कंडिशन आहे. P R Q R R मीन्स P R Q or R इक्विव्हॅलेंट टू P R Q R R. हे तीनही इक्विव्हॅलेंट आहे.
त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा असलेला डिस्ट्रीब्युशन लॉ. डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजेच वाटप करणे. इथला जो स्टेटमेंट असतो हा आपल्याला या दोघांवर वाटप करायचा आहे. वाटप करताना या चिन्हाचा विचार करायचा. P and Q हा मधला चिन्ह इथे लिहून घ्यायचा. P and R. सिमिलरली P R Q बघा इथे मग मधला चिन्ह इथे लिहून टाकायचं. P R. त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर डी मॉर्गन्स लॉ म्हणजे रूल्स ऑफ निगेशन फॉर कंजक्शन अँड डिसजंक्शन्स यांना डी मॉर्गन्स लॉ असे म्हणतात. त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं निगेशन ऑफ पी अँड क्यू मीन्स निगेशन ऑफ पी, इथे अँड चेंज बाय ऑर निगेशन ऑफ क्यू. इन सेकंड निगेशन ऑफ डिसजंक्शन means negation of P or Q is logically equivalent to negation of P. इथे or change by at negation of Q. त्यानंतर रूल नंबर 6 आयडेंटिटी लॉ. पहिलं कोणतं आहे P and T ऑलवेज P. खरोखरच येतो का? इथे जर आपण P ची किंमत T ठेवली तर T and T म्हणजेच T मिळेल. T and T म्हणजेच T. इथे जर F ठेवलं तर F and T मीन्स F. म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ही P वर डिपेंड आहे. देअरफॉर P and T ऑलवेज P. नेक्स्ट P and F इक्वल टू ऑलवेज काय राहील F. कारण P ची किंमत जर आपण T ठेवली तरीही आपल्याला F मिळतो आणि F ठेवली तरीही पण Fच मिळतो. देअरफॉर P and F इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू F. और मध्ये बघा P और F इथे ठेवून पहा किमती. इथे F और F म्हणजे F होतो. इथे जर F ठेवलं तर इथे F मिळेल. इथे जर आपण T ठेवलं तर इथे T मिळेल. म्हणजे याची टोटल व्हॅल्यू या स्टेटमेंट P वर डिपेंड आहे. देअरफॉर P or F इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू P. नेक्स्ट आहे P or T. ठेवून पहा तुम्ही. इथे जर आपण T ठेवलं T or T म्हणजेच T. F जरी ठेवलं तरी आपल्याला T मिळते. म्हणजेच हा ऑलवेज ट्रू स्टेटमेंट आहे. हा ऑलवेज फॉल्स स्टेटमेंट आहे. त्यानंतर आहे कॉम्प्लिमेंट लॉ. जसं P हा एक स्टेटमेंट असेल तर निगेशन P हा त्याचा कॉम्प्लिमेंट स्टेटमेंट असतो. तर या कॉम्प्लिमेंट स्टेटमेंटचं P and निगेशन P आर द कॉम्प्लिमेंट स्टेटमेंट. The conjunction of complement statement always false and disjunction of complement statement always true. नेक्स्ट आहे ॲब्स्ट्रॅक्शन्स लॉ. फार कमी वेळ आपण याचा यूज करणार आहे. बघा इथे अँड आहे, इथे आर आहे, परंतु P स्टेटमेंट हा डबल आलेला आहे. अँड Q आहे म्हणजे तो ॲब्सॉर्ब होतो Q. इथे सुद्धा सेम कंडिशन आहे. नंबर 8 जो आहे आपण रेअरली त्याचा उपयोग करणार आहोत. कंडिशनल लॉ मीन्स P टेंड टू Q. निगेशन ऑफ P और Q. बाय युजिंग ट्रूथ टेबल इझिली आपल्याला हे दोन्ही स्टेटमेंट खरोखरच इक्वल आहेत का हे पाहता येईल, त्याची टेस्ट घेता येईल. बोथ स्टेटमेंट्स are equivalent. P tend to Q logically equivalent to negation P or Q. By conditional law P if and only if Q म्हणजे काय नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन यामध्ये दोन्ही कंडिशन येतात. P tend to Q and Q tend to P. आता याच स्टेटमेंटला आपल्याला दुसऱ्या पद्धतीने लिहिता येईल. P if and only if Q
मीन्स निगेशन पी आर क्यू, म्हणजे या कंडिशनल लॉचा उपयोग करून हे लिहिलं गेलं. निगेशन पी आर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. तर अशा प्रकारे हे लॉज आहेत. आता या लॉचा उपयोग करून आपल्याला काही प्रॉब्लेम्स सोडवायचे आहेत, ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये सोडवणार आहोत.